बऱ्याच रुग्णांमध्ये एक शंका असते की माझ्या आईवडिलांना किंवा फॅमिलीमध्ये जेनेटिक आजार आहेत किंवा कॅन्सरची हिस्ट्री आहे किंवा संधिवाताची हिस्ट्री आहे किंवा अनेक कुठले जेनेटिकल डिसीजची हिस्ट्री आहे, म्हणजे आम्हाला सुद्धा हे काय जेनेटिक आजार कॅन्सरसारखे आजार परत होऊ शकतात का? आता ह्याला एक सोपं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. जेनेटिक आजार आपण असं समजूया की एक लोडेड गन आहे. लोडेड गनमध्ये सगळे मॅगझिन्समध्ये सगळ्या आजारांची हे भरलेले आहेत. जोपर्यंत आपण ट्रिगर दाबत नाही तोपर्यंत कुठलाही आजार सुरू होत नाही. पण हा ट्रिगरिंग फॅक्टर काय आहे ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आजारांना किंवा अनुवंशिक आजारांना तेवढं घाबरू नका. हे जे काही ॲटोइम्युन डिसीज आहेत किंवा कॅन्सर किंवा इतर आजार आहेत ह्यांना घाबरू नका. पण तुमच्या आयुष्यात कोणते ट्रिगरिंग फॅक्टर आल्यानंतर काय आजार सुरू होऊ शकतात ह्याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की आमच्या आनंदिया होलिस्टिक हिलिंगला भेट द्या. तुम्हाला तुमच्या मनातल्या शंका, भीती हे पूर्णपणे निरसन करण्यासाठी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद.